हॅलो नमस्कार। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मी माहेरी लग्नाला आलेली आहे। तर कोणाच्या माझ्या मामाच्या मुलाचं आहे आणि मावस बहिणीच्या मुलीचं। या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे, तो पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा। तर त्याच्या पुढचा व्हिडिओ असणार आहे हा लग्नाचा। तर या लग्नामध्ये बरीचशी अशी नाती आहेत, दोन्हीकडची पण, नवरदेवाकडली आणि नवरीकडली दोन्ही नाती माझ्या खूप जवळची आहेत आणि त्यासाठीच मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहेत की त्या आठवणी सुद्धा माझ्यासोबत अशाच नेहमी सोबत असाव्यात। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि ही माझी मावस बहीण आहे, गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओळख करून दिलेलीच आहे। आणि या माझ्या सगळ्यात मोठ्या मामी आहेत, आणखीन 2 आहेत, पुढे ओळख करून देणारच आहे। रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सुगुणावरा नवरा कवना दिशा केलीचे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्याची समातुमी रुक्मा पुत्र वडील बंधू त्याची पुतणे कोरिया सदमंगलम स्मरण सावधान आली लग्न गटी समीप नवरा घेऊनिया वागरा। ह्या मोठ्या मामीच्या सुनबाई आहेत छोट्या, तर यांच्याशी पण मी पहिल्यांदाच भेटलेली आहे। आणि आता इथे लग्न लागलेलं आहे आणि पुष्पमाळा घालते वेळेस उचलून घेण्याचा खूप वेळ अट्टास केला, पण शेवटी तो काही सक्सेस झालेला नाही आणि फायनली तो क्षण आलेला आहे मंगळसूत्र घालण्याचा। आणि छान वाटतं हा एक क्षण लग्नातला पाहते वेळेस आपल्यासुद्धा लग्नाची आठवण होते। आणि या लग्नाचं खरं सांगू वैशिष्ट्य म्हणजे या लग्नाला पत्रिका वगैरे काही नव्हती, सर्वांना फोन करूनच सांगितलेलं होतं, तरी दोन्हीकडची पाहुणे इतके आलेले होते ना की वाटलंच नव्हतं एवढे जण येतील। पाहू शकता फुल मंगल कार्यालय भरलेलं होतं। या 2 नंबरच्या मावशी आहेत, पाहिलं ना किती माया प्रेम करतात ते। गेल्याबरोबर कडकडून भेटल्या, गालावरून हात फिरवला, किती जीव लावतात ना खरंच। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या मोठ्या मावशी दाखवलेले होते, तर खरंच खूप वर्षानंतर भेटले आणि भेटल्यानंतर छान वाटलं। दिवसानंतर भेटलात म्हणून असं मायेनं हात फिरवला आणि आईची सुद्धा आठवण काढली की असती तर किती छान वाटलं असतं म्हणून। या मावशीला भेटले ना की मला आईची आठवण खूप येते, कारण आईचा आवाज आणि मावशीचा आवाज सेम आहे, त्याच्यामुळे मला आईलाच बोलल्यासारखं वाटतं। लग्नामध्ये आईची आठवण काढून इमोशनल व्हायचं नव्हतं, त्याच्यामुळे सगळ्यांना छान हसत खेळत बोललो, गप्पा मारले। मंडपामध्ये लग्नानंतरचे विधी सुरू होते, पाहू शकता हे नवरीचे आई वडील आहेत आणि इकडे जेवण करण्यासाठी आलेले आहोत। पाहू शकता वरण भात, चपाती, बटाट्याची भाजी आणि बुंदीचा लाडू अशा प्रकारचं जेवण असणार आहे। तर खूप छान होतं जेवण आणि इथं अगोदरची जुनी पद्धत आहे ना त्या पद्धतीने मस्त अशी पंगत बसलेली आहे जेवायला, छान वाटलं।
आणि जेवण झाल्यानंतर इथं वडील, भाऊ, झाला तर मोठ्या मावशीची मुलगी शिलाताई आणि मावस भाऊ आणि मावशी, काका असे सगळेजण बसून मस्त निवांत गप्पा मारल्या. याच्यानंतर कधी भेट होईल माहित नाही, त्याच्यामुळे छान असं वाटलं भेटून. जबरदस्तीने आणलेला पाहुणा. खरं सांगू, लग्नामध्ये असं मामा मावशी भेटल्यानंतर आईची आठवण येत नाही असं नाही, पण आपण लग्नाला गेलेले असतो आणि तिथं आपण जर आठवण काढून रडलं तर ते लग्नामध्ये छान नाही वाटत रडल्याला, मला असं वाटतं. त्याच्यामुळे आपल्या आठवणी तर शेवटपर्यंत सोबत असणार आहेत, पण जे आपल्या समोर आहेत त्यांच्याशी तर आपण कमीत कमी आनंदाने हसत खेळत छान भेटू शकतो, बोलू शकतो. बरं झालं गाडी घेऊन मला चालेल. आता यांची पण ओळख करून देते. तर हा आहे माझ्या मोठ्या मामाचा मुलगा गणेश आणि त्याची मिसेस बायको. तर यांच्या पण लग्नाला मी आलेली नव्हते, फर्स्ट टाइमच यांना भेटत आहे. तर छान वाटलं यांना पण भेटून आणि या वहिनी पण खूप छान आहेत असं सगळ्यांकडून ऐकलं होतं आणि आज भेटले पण. तर यांचा मुलगा पण खूप छान आहे. आणि आता सगळ्यात लास्ट आणि बेस्ट म्हणजे या आहेत मामी, म्हणजेच नवरदेवाची आई, आणि यांच्याच मुलाच्या लग्नाला मी आलेली आहे. तर फायनली आता या मामीची पण खूप वर्षानंतर भेट झालेली आहे. तर पाहू शकता त्यांना पण खूप छान वाटलं की मी इतक्या लांबून लग्नाला आले म्हणून. आणि मग फोटो वगैरे काढले. तर मामी म्हणत होत्या की डिलीट करू नका, राहू द्या असंच आठवण म्हणून जवळ, नाहीतर विसरून जाताल. असं थट्टा मस्करी खूप करतात या दोन मामी. आणि या दोन मामी बहिणी बहिणी पण आहेत, त्याच्यामुळे यांचं खूप छान जमतं आणि आमचं पण त्यांच्यासोबत खूप छान असं फ्रेंडली नातं आहे. तर या पण दुसऱ्या मामी आहेत. तर तुम्हाला अगोदर एक दाखवलेल्या होत्या मोठ्या मामी आणि त्याच्यानंतरच्या या दोन मामी. तर खूप छान स्वभाव आहे. आम्हाला अगोदरपासूनच या मामी खूप जवळच्या वाटतात आणि इतकं मोठ्या, म्हणजे आम्ही एवढे मोठे होऊन सुद्धा त्या आमच्या पाया पडतात. किती नको नको म्हटलं तरी आमच्या पाया पडल्याच. आणि असं वाटतं की आपण एवढे मोठे नाही आहेत की त्यांनी पाया पडावं. आणि या दोन मामी नाही तर मोठ्या मामी पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत, कारण त्या माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी सांगतात आणि ऐकून मला खूप छान वाटतं. आईने झाल्या, आता आईने झाल्या. हे मुन्ना ताई, आता मामी नाही ठेवा, इनी आहे आता इनीची इनी बरी हाईट मॅच होत नाहीये. पाहिलंत ना कशी थट्टा मस्करी हसत आमची मजा मस्ती चालत असते. आणि लग्नातला शेवटचा पार्ट म्हणजे रुखवत, तर त्याच्याशिवाय लग्न पूर्णच असतं. त्याच्यामुळे चला रुखवत पण पहा काय काय दिलेलं आहे ते. खरं सांगायचं तर पर्सनली माझं मत आहे की आपण इतकी लहानाची मोठी करून मुलगी देतो, पण इतकं सगळं द्यावं लागतं मला कुठं कुठं आवडत नाही, किंवा मला असं वाटतं की हे पण देणं गरजेचंच आहे का. असो, हे सगळं काही चालत राहणार. आणि चला या प्रकारे भांडे वगैरे दिलेले आहेत, देवाचं निरंजन, ताट, गंगाळ सगळं काही पाहू शकता. हे दोन मामा आहेत ना, त्या तुम्हाला सोबत दाखवलेल्या दोन मामी आहेत आणि हे दोन मामा आहेत. तर यांच्यासोबत आम्ही खूप फ्रेंडली थट्टा मस्करी बोलू शकतो अगोदरपासूनच आणि आत्ता सुद्धा खूप छान आमच्या गप्पा रंगतात. हे आहेत माझे मोठे मामा. तर यांना पण भेटून मला खूप छान वाटलं, कारण सगळ्यात मोठे आहेत आणि त्यांच्याप्रती खूप आदर आहे. चला आता सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत. 3 मामा,
3 मामी आणि 2 मावश्या, काका, मावस बहिणी सगळ्यांच्या भेटी झालेल्या आहेत आणि याच्यासाठी अट्टाहास होता लग्नाला इतक्या लांबून येण्याचा। आणि मला इथे म्हणावंसं वाटतं की शादी तो एक बहाना था, सबसे मिलने का एक शानदार मौका था। आणि ही अनमोल भेट मी आठवणीच्या स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद। आणि थांबा लग्नाच्या तिथून तर आम्ही निघालेलेच आहोत, पण पुढे कोणत्या प्रवासाला चाललात तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू।